साहेबांना व्यासपीठावर घेऊन यावं. आणि बरुणदास सरांना मी विनंती करतो की आदित्य ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागतही करावं. मी आदित्य ठाकरे साहेब यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं आणि बरुणदास सर आपण व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हावं. आणि यानंतर कार्यक्रमाची पुढील सूत्र मी निखिला म्हात्रे मॅडम यांच्याकडे सोपवतो. महाराष्ट्राचा महासंकल्प यामध्ये आज युवा नेते आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून महाराष्ट्राचा महासंकल्प जाणून घेणार आहोत त्यांच्या नजरेतून. मात्र त्याआधी काही राजकीय प्रश्नही असतील. आदित्यजी खूप खूप स्वागत तुमचं. गेल्या काही दिवसात आम्ही पाहतो जरा कुठे काही झालं म्हणजे कुठे अतिवृष्टी झाली, कुठे पुतळा पडला किंवा बदलापूरचं प्रकरण असो, कुठेही म्हणजे तुम्ही लगेच ग्राउंडवर पोहोचता, तिथे पाहणी करता, सातत्यानं महाराष्ट्राचा दौरा करता. तुम्हाला महाराष्ट्रामधलं चित्र तुमच्या नजरेतनं नेमकं कसं दिसतं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या हवा कोणाची? खरं तर हे गेले काही दिवस नाही तर गेले अनेक वर्ष आम्ही हे करत आलेलो आहोत. मग मला आठवतं जेव्हा मी नुकताच राजकारणात आलो होतो 2010-11 साली असेल, तेव्हा त्या साली दुष्काळ होता. जव्हार मोखाड्यात असेल, मराठवाड्यात असेल. त्याच्यात 2012, 13, 14, 15, 16 जेव्हा जेव्हा दुष्काळ आला महाराष्ट्रात तिथे आम्ही गेलेलो, काही घडलं तिथे असेल. त्यानंतर 17 पासून साधारणपणे अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू झाली. आता ह्या 2-3 वर्षात आम्ही पाहतोय तर दुष्काळ पण येतो साधारण जून जुलैपर्यंत आणि मग ढगफुटी पण होते. आणि जिथे जिथे असं काही घडतं तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच तिथे पोहोचत असतो, मदतीला पोहोचत असतो. हे गेले 2-3 दौरे थोडे गाजले कारण भाजपमधले आमचे काही मित्र आहेत, त्यांना वाटत होतं की आदित्यचा दौरा जरा गाजवावा, थोडा हंगामा करू म्हणजे दौरा गाजेल, म्हणून ते आले तिथे. काय की हे जरी असलं तरी एक महत्त्वाचं आहे, आज आपल्या राज्यात जी घटनाबाह्य राजवट आपल्या डोक्यावर बसवलेली आहे, अवकाळी सरकार जे बसलेलं आहे ते खरोखर जमिनीवर आहे का? त्यांचे पाय जमिनीवर आहेत का? खरोखर ते महाराष्ट्रातून चालतं का? महाराष्ट्राच्या हितासाठी चालतं का? हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कुठचंही क्षेत्र घ्या, ते क्षेत्र कोलमडलेलं दिसतं. सगळ्यात साधं म्हणजे आता गृह खातं जरी घेतलं आपण, काल बदलापूरमध्ये गोळीबार झालाय. 2 आठवड्यापूर्वी म्हणजे 10-12 दिवसापूर्वी ती बदलापूरची घटना घडली. FIR घेतली नव्हती. त्याच्यात वामन म्हात्रे नावाचे एक तिकडचे नेते आहेत, त्यांनी सांगितलं तुझंच काय रेप झालाय का, तू अशी का प्रश्न विचारतायत. त्या पत्रकारावर FIR घेतली पण वामन म्हात्रेला अटक नाही झाली. महाराजांचा पुतळा पडला. ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्याच होत असताना एका बाजूला आपण पाहतोय सरकार आपल्या धुंदीत मस्त आहे.